मित्रांनो, लॉ सीईटीच्या पीवायक्यू सिरीज मधील आजचं हे 7वं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग या सेक्शनमधून 2025 मध्ये विचारले गेलेले जे प्रश्न होते ते आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच त्याचे आन्सर्स आणि असे प्रश्न आल्यानंतर आपण ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून जर तुम्हाला काही क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. ही बॅच तुमची फक्त एक्झाम होऊपर्यंतच नव्हे तर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत चालणार आहे आणि परीक्षेच्या आणि ऍडमिशनच्या प्रत्येक स्टेप वरती तुम्हाला गाईड करण्याचं काम या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी जी फाउंडेशन बॅच आहे ती सुद्धा आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ती बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, इन अ सर्टन लँग्वेज मद्रास इज कोडेड ॲज NBESBT. हाऊ इज बॉम्बे कोडेड इन दॅट लँग्वेज? जर सांकेतिक भाषेमध्ये मद्रासचा कोड NBESBT असा असेल तर बॉम्बेचा कोड काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न तुम्हाला आलेला आहे तो कोडिंग डिकोडिंग या टॉपिक मधून आलेला आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातात आणि त्या शब्दांना एक विशिष्ट पॅटर्न फॉलो करून दुसऱ्या शब्दांमध्ये कोड केलेलं असतं. तर इथे तुम्हाला मद्रास ॲज अ NBESBT दिलंय, तर बॉम्बे तुम्ही काय लिहिणार हे विचारलं आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या मद्रास शब्दातील जे अल्फाबेट्स आहेत, जे अक्षर आहेत त्यांच्या पोझिशन्स पहिले पाहूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता, जर अल्फाबेट्सला तुम्ही 1 to 26 असं नंबरिंग केलं तर M ला आपण 13 नंबर येऊ शकतो, A 1 नंबरला आहे, D 4 नंबरला आहे, R 18 नंबरला, A 1 नंबरला आणि S जो असणार आहे तो 19 नंबरला आहे. तेच आपण जर NBESBT मध्ये पाहिलं तर N हा 14 नंबरला असणार आहे, B 2 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे, S 19 नंबर, B 2 नंबर आणि T 20 नंबरला असणार आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो की मद्रासमध्ये M जो आहे तो 13 नंबरला आहे आणि त्याला कोड जे केलंय ते N मध्ये केलंय. तर इथे 13 आणि इथे 14 म्हणजे याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते +1चं रिलेशन आहे. ते जर आपण दुसऱ्या अल्फाबेट विषयी पाहिलं तर इथे 1 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे अगेन +1चं रिलेशन आहे. तिसऱ्या अल्फाबेट विषयी जर पाहिलं तर परत +1 आहे. चौथा अल्फाबेट सुद्धा +1 आहे, म्हणजे इथे 18 होता, इथे 19 आहे. थोडक्यात काय केलंय, प्रत्येक अल्फाबेटच्या पोझिशनमध्ये +1 ऍड करून नेक्स्ट पोझिशनला असणारा अल्फाबेट इथे लिहिण्यात आलेला आहे. हे प्रत्येक अल्फाबेट विषयी. तर मग हाच पॅटर्न आपण बॉम्बे या वर्ड मध्ये पण यूज करायचा आहे. जर आपण इथे पाहिलं तर B 2 नंबरला असणार आहे, O जो आहे तो 15 नंबरला, M 13 नंबरला, B 2 नंबरला, A 1 नंबरला आणि Y जो असणार आहे तो 25 नंबरला. तर इथेही आपल्याला सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. इथे प्रत्येक अल्फाबेटमध्ये +1 ऍड करून त्या पोझिशनचा पुढचा अल्फाबेट आपल्याला लिहायचा आहे. तर B 2 नंबरला आहे, +1 जर तुम्ही 2 मध्ये केलं तर 3 मिळतात, 3 नंबरला C आहे, म्हणून आपण B ऐवजी C लिहिणार. त्याच्यानंतर O 15 नंबरला आहे, तर O मध्ये एक ऍड करून 16 नंबरला असणारा P लिहायचा आहे. तर O नंतर आपण लिहिणार P. त्याच्यानंतर M 13 नंबरला आहे, +1 केलं 14 येतात, म्हणजे तुम्ही लिहिणार N. पुढे B 2 नंबरला आहे, +1 करा, थर्ड पोझिशनला C आहे, मग C येईल. A 1 नंबरला आहे, +1 करा, 2 नंबरला B आहे, मग तुम्ही B लिहिणार. A च्या बाबतीत झालंय. Y 25 नंबरला आहे,
25 मध्ये एक ऍड केला तर 26 येतं आणि 26 नंबरला असणारा जो अल्फाबेट आहे तो झेड आहे. म्हणून CPN CBZ हा कोडेड वर्ड बॉम्बे या वर्डसाठी आपण लिहू शकतो. तर ऑप्शन मध्ये आपण पाहूयात CPN CBZ ऑप्शन बी इथे दिलाय, त्याच्यामुळे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला कोडिंग डिकोडिंग मध्ये प्रश्न येतात, तर तिथे तुम्हाला अल्फाबेटच्या पोझिशन माहिती असणं आवश्यक आहे. अल्फाबेट मध्ये कुठलं रिलेशन इथे वापरलंय तेही ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे, समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे. आणि तोच पॅटर्न तुम्हाला विचारलेल्या शब्दामध्ये वापरायचा आहे आणि त्याचं आन्सर इथे काढायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. पीटर इज अ ईस्ट टू टॉम अँड टॉम इज अ नॉर्थ टू जॉन. माईक इज अ साऊथ टू जॉन. इन विच डायरेक्शन इज माईक फ्रॉम पीटर? पीटर हा टॉमच्या पूर्वेस आहे आणि टॉम हा जॉनच्या उत्तरेस आहे. माईक हा जॉनच्या दक्षिणेस आहे, तर माईक हा पीटरच्या कोणत्या दिशेला आहे? ऑप्शन दिले तुम्हाला साऊथ ईस्ट आग्नेय, साऊथ वेस्ट नैऋत्य, साऊथ दक्षिण आणि नॉर्थ ईस्ट ईशान्य. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आलेला आहे तो डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजेच दिशा आणि अंतर या टॉपिक मधून आलेला आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे दिशा माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला परीक्षेच्या वेळेस रफ पेपर दिलेले असतात. रफ पेपरवरती तुम्हाला हे ऍक्च्युअली ड्रॉ करावं लागेल, त्याच्यावरूनच तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर मग काय करणार आपण पेपरवरती पहिले दिशा दाखवून घेऊयात. वरती नॉर्थ असणार आहे, खाली साऊथ असणार आहे, उजवीकडे ईस्ट आणि डावीकडे वेस्ट असणार आहे. तर इथे दिलंय पीटर हा टॉमच्या पूर्वेस आहे, म्हणजे टॉम त्याची पूर्व दिशा, तिकडे पीटर आहे. तुम्ही इथे पाहू शकता पेपरवरती ईस्ट इकडे आहे आणि टॉम हा जॉनच्या उत्तरेस आहे. जॉनच्या उत्तरेला टॉम आहे, म्हणजे जॉन टॉमच्या दक्षिणेस आहे. नंतर दिलंय माईक हा जॉनच्या दक्षिणेस आहे, तर जॉन इथे आहे म्हणजे त्याची दक्षिण बाजू, खालची बाजू इकडे माईक असणार आहे. आता विचारलंय तर माईक हा पीटरच्या कोणत्या दिशेला आहे? माईक आणि पीटर यांच्यामध्ये तुम्हाला असणारी दिशा विचारली आहे, म्हणजे तुमचा स्टार्टिंग पॉइंट इथे पीटर असणार आहे. त्याच्यापासनं माईकची दिशा कोणती आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. साऊथ इकडे, या साईडला पेपरवरती वेस्ट आहे. साऊथ आणि वेस्टच्या मध्ये असणारी दिशा म्हणजे ही दिशा तुम्हाला इथे दिसते. तर माईक हा पीटरच्या साऊथ वेस्टला म्हणजेच नैऋत्य दिशेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला दिशांचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि पेपरवरती त्यांच्या पोझिशन ड्रॉ करून त्यांची रिलेटिव्ह डायरेक्शन सुद्धा आयडेंटिफाय करता यायला हवी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. Establishing a power of attorney occurs when a legal document gives one individual the authority to act for another. Which situation below is the best example of establishing a power of attorney? Power of attorney म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीस दुसऱ्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार दिला जातो. खाली दिलेल्या परिस्थितीमधून सर्वोत्तम उदाहरण कोणते आहे? ऑप्शन ए दिलाय. लुईज इज सेलिंग हर हाऊस अँड वॉन्ट्स अ लॉयर टू रिव्ह्यू द कॉन्ट्रॅक्ट. लुईज आपले घर विकत आहे आणि करार तपासण्यासाठी वकिलांची मदत घेते. Simon's mother can no longer go to the bank to cash her check and make deposit, so she has taken a legal step to enable Simon to do these things for her. तर सायमनची आई बँकेत जाणे आणि धनादेश रोखणे बंद करण्यास असमर्थ आहे, त्यामुळे तिने सायमनला तिच्या वतीने हे काम करण्यासाठी कायदेशीर अधिकार दिला आहे. ऑप्शन सी दिलाय तुम्हाला. जॅक्स फादर इज अ एल्डरली and Jack thinks he can no longer make decision for himself. जॅकचे वडील वृद्ध असून जॅकला वाटते की ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. आणि ऑप्शन डी दिलाय. ॲट हर डॉटर्स अर्जिंग लिनॉक्स ओपन्स अ रिटायरमेंट अकाउंट ॲट द लोकल बँक. आपल्या मुलीच्या आग्रहाखाली मिसेस लेनॉक्स स्थानिक बँकेत पेन्शन खाते उघडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यापैकी पॉवर ऑफ अटर्नीचं एक्झाम्पल कुठलं आहे ते तुम्हाला विचारलंय. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला प्रश्नामध्येच दिलाय की एस्टॅब्लिशिंग अ पॉवर ऑफ अटर्नी अकर्स व्हेन. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे अ लीगल डॉक्युमेंट गिव्स अ वन इंडिव्हिज्युअल द अथॉरिटी टू ऍक्ट फॉर अनदर. म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज
ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार दिला जातो त्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतो. तर या ऑप्शन्स मध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन बी जो दिलाय, सायमनची जी आई आहे तिला बँकेत जाणं आणि धनादेश रोखणं या गोष्टी करणं शक्य नाहीये. त्यामुळे त्यांनी काय केलंय, सायमनला त्यांच्या वतीनं हे काम करण्यासाठी कायदेशीर अधिकार दिलेला आहे. तर या प्रकारचा जो कायदेशीर अधिकार दिला जातो त्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतो. त्यामुळे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला ऍक्च्युअल उत्तराची जी हिंट दिली आहे ती ऑलरेडी क्वेश्चन मध्येच दिलेली आहे. पॉवर ऑफ अटर्नी कशाला म्हणायचं तुम्हाला इथे दिलंय आणि खाली ऑप्शन मधून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, इथे दोन स्टेटमेंट दिलेत. स्टेटमेंट 1, be aware of dogs. Our dogs do not bark, but they are trained to distinguish between genuine guests and intruders. Statement 2 दिलंय, barking dogs rarely bite. Our dogs could be dangerous to intruders. In the light of above statement, choose the most appropriate option. Only assumption 1 is implicit. Only assumption 2 is implicit. Neither assumption 1 nor 2 is implicit. Both assumptions 1 and 2 are implicit. तर खालील दोन विधानं विचारात घ्या. विधान 1 दिलंय, कुत्र्यापासून सावध राहा, आमचे कुत्रे भुंकत नाहीत, परंतु ते खरे पाहुणे आणि घुसखोर यामध्ये फरक करू शकतात. विधान 2 दिलंय, भुंकणारे कुत्रे क्वचित चावतात, आमचे कुत्रे घुसखोरांसाठी धोकादायक ठरू शकतात. तर वरील विधानांच्या आधारे सर्वात उचित पर्याय निवडा. फक्त गृहीतक 1 अंतर्निहित आहे, फक्त गृहीतक 2 अंतर्निहित आहे, 1 आणि 2 दोन्ही अंतर्निहित नाहीत आणि 1 आणि 2 दोन्ही अंतर्निहित आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट 1 मध्ये तुम्हाला सांगितलंय, बी अवेअर ऑफ डॉग्स. आर डॉग्स डू नॉट बार्क बट दे आर ट्रेन टू डिस्टिंग्विश बिटवीन जेन्युइन गेस्ट अँड इंट्रुडर्स. म्हणजेच कुत्र्यांपासून सावध राहा, आमचे कुत्रे भुंकत नाहीत, परंतु ते खरे पाहुणे आणि घुसखोर यामध्ये फरक करू शकतात. आता या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो? त्यांचे कुत्रे जे आहेत ते शांत आहेत, पण अलर्ट आणि ट्रेंड आहेत आणि ते घुसखोर ओळखू शकतात आणि त्यांच्यावरती हल्ला चढवू शकतात. थोडक्यात या स्टेटमेंटमध्ये घुसखोरांना कुत्र्यांपासून धोका आहे, जरी कुत्रे शांत असले तरीही. त्यामुळे अझम्पशन 1 सांगतंय की कुत्रे जरी शांत असले तरीही ते धोकादायक आहेत. स्टेटमेंट 2 सांगतंय, बार्किंग डॉग्स रिअरली बाईट. आर डॉग्स कुड बी डेंजरस टू इंट्रुडर्स. तर भुंकणारे कुत्रे क्वचित चावतात, आमचे कुत्रे घुसखोरांसाठी धोकादायक ठरू शकतात. तर थोडक्यात या प्रोवर्ब मध्ये तुम्हाला सांगितलंय, बार्किंग डॉग्स आर रिअरली बाईट म्हणजे जे कुत्रे भुंकतात ते धोकादायक नसतात. आणि स्टेटमेंटवरून आपण असं म्हणू शकतो की जे कुत्रे भुंकत नाही त्या कुत्र्यांची हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे थोडक्यात आमचे जे शांत कुत्रे आहेत ते घुसखोरांसाठी धोका आहेत. तर दोन्ही स्टेटमेंट इथे सेमच वॉर्निंग देत आहेत. दोन्ही स्टेटमेंट इम्प्लिसिट आहेत, अंतर्निहित आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे ऑप्शन डी, बोथ अझम्पशन्स 1 and 2 आर इम्प्लिसिट. 1 आणि 2 दोन्हीही अंतर्निहित आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द लॉजिकल सिक्वेन्स. शब्दांचा खालील अनुक्रम तर्कसंगत क्रमानुसार लावा. तुम्हाला 1 दिलंय जजमेंट, 2 दिलंय हिअरिंग ऑन अ सेंटेन्स, 3 दिलंय एव्हिडन्स, 4 दिलंय क्राईम आणि 5वा शब्द दिलाय पनिशमेंट. 1 निर्णय, 2 शिक्षा सुनावणी, 3 पुरावा, 4 गुन्हा आणि 5 पनिशमेंट म्हणजेच शिक्षा. आता विद्यार्थी मित्रांनो, क्राईम जी आहे ती एक प्रोसेस आहे जिथे गुन्हा घडतो. त्यानंतर एव्हिडन्सेस जे आहेत म्हणजे पुरावे जे आहेत जिथे क्राईम घडला आहे तिथून गोळा केले जातात आणि कोर्टामध्ये प्रेझेंट केले जातात. जजमेंट पुराव्यानुसार न्यायालयामध्ये दिले जातात. त्यानंतर निर्णयानंतर शिक्षेची सुनावणी होते आणि शेवटी शिक्षा दिली जाते. त्यामुळे क्राईम, एव्हिडन्स, जजमेंट, हिअरिंग ऑन अ सेंटेन्स आणि पनिशमेंट, गुन्हा, पुरावा, निर्णय, शिक्षा सुनावणी आणि शेवटी शिक्षा, ही जी सिक्वेन्स असणार आहे ही सिक्वेन्स इथे योग्य असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए 4, 3, 1, 2, 5 हे इथे योग्य असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या सेक्शन मधील 2025च्या परीक्षेतील विचारले गेलेले प्रश्न.
त्यांचे आपण आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलं आणि सोबत असे प्रश्न तुम्हाला जर आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलंय. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. उर्वरित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची जी लाईव्ह बॅच 27 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.